नमस्कार, प्रगती जंक्शनमध्ये आपले स्वागत. आज कसं तूप बनवायचं ते तुम्हाला सांगते. असं साय, आपल्या दुधावरची जी साय असते ती आपण एका भांड्यामध्ये जमा करायची. आपल्याला जेव्हा वेळ भेटेल तेव्हा आपण लोणी काढायला घ्यायची. मला आज वेळ भेटला तर मी आज लोणी काढते आणि त्याचं तूप काढून तुम्हाला दाखवते. ते आता मी हे माझ्या ह्या भांड्यामध्ये साय जमा केलेली आहे. याच्यामध्ये फक्त सायच आहे दुधावरची. ही फुल फॅट दुधावरची साय आहे. म्हशीचं जे दूध असतं की नाही त्याच्यातली ही साय आहे. आणि त्याचं मी आता तुम्हाला लोणी काढून दाखवते. मिक्सरचं भांडं घ्यायचं आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये हे लोणी घ्यायचं आणि त्याच्यामध्ये पाणी ओतायचं. मिक्सरच्या भांड्यामध्ये पाणी ओतायचं आणि मिक्सर सुरू करायचं. मिक्सर सुरू करून थोड्या वेळाने त्याच्यावर लोण्याचा गोळा येईल. अजून गोळा आलेला नाही आहे, त्याच्यामुळे थोडं पाण्याची त्याला गरज आहे. तर मी थोडं पाणी घालते एकदा थोडं परत आणि परत मिक्सरला लावते. जास्त असल्यामुळे ते लगेच पटकन निघत नाही. दुसऱ्यांदा जरा पाणी ओतलं. आता लोण्याचा गोळा करत असतो. असं लोण्याचा गोळा आले मग छान असं आपल्या जे साय जमा केलेली होती त्याच्यावर लोण्याचा गोळा आलेला आहे. अशा प्रकारे सगळं आपली साय असते. ज्या प्रकारे सगळी साय जमा केलेली आहे त्याचं आपण थोडं थोडं मी करून घेते. आता माझं हे बघा लोणी काढून घेतले. आता मी त्या एका कढईमध्ये ते सगळं ओतलंय. लोणी ओतून आता मी ते लोणी सगळं माझं झालं मिक्सरला फिरवून. हे सगळं लोणी मी धुवून घेणार आहे पूर्ण. त्याचं हे ताकाचं जे पांढरं डार्क पाणी आहे की नाही ते डार्क पाणी सर्व जाईपर्यंत मी ते लोणी धुवून घेणार आहे. हे बघा असं पाण्याने स्वच्छ अशा प्रकारे धुवून घ्यायचं. 2-3 त्या पाण्याने चांगलं धुवून घ्यायचं. चांगलं पाणी स्वच्छ निघालं पाहिजे. त्याच्यामुळे काय होतं की आपलं लोण्याला खवट वास येत नाही. चांगलं धुतल्यामुळे काय होतं आपल्या लोण्याला, आपल्या तुपाला खवट असा वास येत नाही आणि खूप दिवस असं बाहेरसुद्धा राहते. फ्रीजमध्ये ठेवायची पण गरज लागत नाही. बाहेर ठेवलं तरीसुद्धा चांगलं राहतं. अशा प्रकारे मी असं लोणी काढून घेते. हे बघा हे सर्व माझं जेवढं साठवलेलं साय होती त्याचा हा एवढा लोण्याचा गोळा झाला आहे आणि मी तो आता धुवून घेतला आहे. सर्व धुवून घेतलेला आहे. आता मी त्याला गॅसवर कडत ठेवते. आता तो गॅसवर ठेवते बघा. पहिला थोडा वेळ गॅस फास्ट ठेवायचा आहे. गॅस पहिला फास्ट ठेवल्याने आपलं लोणी आता वितळायला लागले. अशा प्रकारे लोणी पूर्ण वितळेल. आता पहिला गॅस जरा फास्ट ठेवायचा, नंतर मग थोडं कमी करायचं कारण ओतून जाईल ना, म्हणून कमी करायचं. आता हे पूर्ण लोणी आपलं वितळले. आता असं मधून मधून आपण चमच्याने ढवळत राहायचं. थोडंसं आता तूप सोडायला लागले, पण अजून काही झालेलं नाही. ते थोडा अजून वेळ लागणार आहे. अजून 15 मिनटं तरी जातील. ते ढवळत राहायचं. ओतून जायला नको म्हणून ढवळत राहायचं. मध्ये मध्ये गॅस फास्ट करायचा, परत कमी करायचा. कमी केलं की ओतून जात नाही. त्याच्यामुळे थोडं कमी गॅसवरच आपण घ्यायचं ते कडवून. आता थोडी थोडी प्रोसेस व्हायला लागली आहे. असं ढवळत राहायचं आहे. थोड्या वेळानं असं मधून मधून जरा आपण ढवळत राहायचं आहे.
बघा आता जास्त प्रोसेस तुपाची व्हायला लागले, तरी अजून बनलेलं नाही आहे तूप, बनायचं आहे अजून. आता बघा थोडंसं आता तूप सुटायची सुरुवात झाली. आता त्या फेस सगळा जो होता की नाही, तो फेस आता सगळा सर्व फेस आता निघून चाललाय, निघून गेला. आता थोडासा फेस राहिलाय बाकी. आता गॅस थोडा फास्टच ठेवायचा, थोडासा फास्ट ठेवायचा. आता काही ओतून जायची शक्यता नसते, आता ओतून नाही जाणार, त्याच्यामुळे थोडा आता गॅस फास्ट करायचा आहे. आता हे बनत चाललंय. आता हे बुडबुडे येते थांबले की आपलं तूप तयार झालं. पूर्ण चांगलं कडवून घेतलं की आपलं तूप चांगलं टिकतं. त्याच्यामुळे चांगलं कडवून घ्यायचं. पाण्यातला अंश सगळा निघून गेला पाहिजे. पाण्याचा अंश त्याच्यामध्ये जो आहे तो सर्व निघून गेला पाहिजे. बघा कसं तूप तयार झाले ते.